महामंडळाच्या योजनेअंतर्गत त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपले लाडके आमदार आदरणीय राजेंद्रजी राऊत साहेब यांचा आज जाहीर सत्कार होत असताना महामंडळाच्या विषयावर गेले 3-4 दिवस मी सातत्याने प्रवास करत आहे आणि मग बार्शीमध्ये आपल्या पत्रकारांना भेटून आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी मराठा समाजाच्या करिता जे केलं याबद्दलची जरा थोडी माहिती देऊ इच्छितो। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 2019ला 16ला आर्थिक निकषावरती आरक्षण आणि या आरक्षणापासून विविध फायदे मराठा समाजाला मिळावे यासाठी आपण मुख्य मोर्चे काढले। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी मराठा समाजाच्या मोर्चाला सामोरं जात असताना काहीतरी ठोस निर्णय त्या ठिकाणी घेऊन गेले आणि या सगळ्या निर्णयामध्ये SC-BC आरक्षण असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना असेल आणि शिक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना पाय उभा करण्याकरिता सारथीसारखी संघटना असेल, या तिन्ही विषयावरती साहेबांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री पदावरती असताना SC-BCच्या माध्यमातून पहिल्या टक्क्यामध्ये लोक MPSCच्या परीक्षेला लागली, पास झाली, शासकीय नोकरीमध्ये ते त्या ठिकाणी गेली, ही वस्तुस्थिती आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महामंडळाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी बळ दिलं। आज महामंडळाला 1,80,000 लाभार्थी झाले आणि या लाभार्थ्यांची कामं इतक्या झपाट्याने वाढत गेली की काही लाभार्थी तर असे झाले की ज्यांनी पूर्णपणे योजनेचा लाभ घेतला आणि व्यवसायाच्या माध्यमातून नोकरी देणारे उद्योजक झाले आणि बँकेने बोलवून त्यांना व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अधिकचं परत कर्जही वाढवून दिलं। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज खूप चांगल्या पद्धतीने काम करतात। परंतु गेल्या काही वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षापासून जाणीवपूर्वक अधिकारी वर्ग हा कुठेतरी विटाचा खडा टाकतो। महामंडळामध्ये ज्या पद्धतीनं नवीन प्रमाणपत्र काढताना असेच अटी टाकल्या आणि ते सर्व अटी कुठल्याही बोर्ड मीटिंग मध्ये मंजूर केले नाही, कुठल्याही शासनाच्या वरिष्ठांकडनं त्या संदर्भामध्ये कुठं सूचना आल्या नाहीत आणि स्वतःच्या मनमाजी कारभाराने त्या ठिकाणी अटी टाकल्या। एक छोटंसं उदाहरण देतो की महामंडळाची अट काय आहे की 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं, उत्पन्न किती असावं असं नाही। आता मराठा समाज पहिल्यांदा व्यवसायाच्या माध्यमातून या योजनेमधून लाभार्थी होत असताना जमीन कुणाची तर बापाच्या नावावर, जमीन कुणाची तर आज्याच्या नावावरती, पोराला उत्पन्न काय दवा 0 ना उत्पन्न, पोरग जर उत्पन्न घेत असतं तर तो योजनेचा लाभार्थी कशाला झाला असता। आणि या महामंडळाच्या MD ने अशी अट टाकली की ज्याला 15 लाखापर्यंतचं कर्ज हवं असेल तर 6 लाखाचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला दाखवावं लागतं। म्हणजे एका प्रकारे मराठा समाजाची थट्टा करण्याचं काम MD ने त्या ठिकाणी केलं, कारण 6 लाखाचं उत्पन्न आपण आणू शकत नाही, म्हणजे आपल्याला प्रमाणपत्र मिळणारच नाही आणि प्रमाणपत्र जर मिळालं नाही तर लाभार्थी होऊ शकत नाही। हा पहिला प्रकार। आपल्याकडे ग्रामीण भागातला हा जरा शेतकरी वर्ग मोठा आहे या महामंडळाचा लाभार्थी। आता शेती बघायची का रोज सकाळी उठून त्या ई-सेवा केंद्राकडे जायचं। 2024च्या अगोदरचे जे प्रमाणपत्र होते ते प्रमाणपत्र अचानकपणे त्यांनी त्या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेतला, कुठल्याही महामंडळामध्ये चर्चा केली नाही। 2025च्या अगोदरचे जे प्रमाणपत्र आहेत ते रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे त्यांनी माहिती पण घेतली नाही की बाबा खरंच हे रद्द केल्याने महामंडळाचा किंवा मराठा समाजाचा फायदा होणार का नुकसान होणार। आज माझा 5वा जिल्हा दौरा आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि आपलं आज सोलापूर शहर होतं। अक्षरशः लोक रडकुंडीला आली। काहींची तर परिस्थिती अशी आहे की डिसेंबर महिन्यामध्ये LY काढल्या 2025ला आणि कर्ज मंजूर झाले डिसेंबर मध्येच,
म्हणजे 2 ते 3 तारखेला प्रमाणपत्र मिळाले, 25 डिसेंबरला कर्ज मंजूर झाले आणि 26 ला अचानकपणे पत्र काढलं की बाबा तुम्ही जर कागदपत्र अपलोड केले नाही तर आम्ही तुमचं एलवाय रद्द करू. म्हणजे ज्यानं 15 लाख 10 लाखाचं कर्ज घेतलंय त्याला तर गळफास लागला ना. शासनावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती विश्वास ठेवून जो मराठा समाज आज व्यवसायाच्या निमित्ताने पाय उभा राहतोय त्याला हा अधिकारी खीळ घालण्याचं काम करतो. त्याचं कारण असं आहे की अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक मराठा समाज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये अंतर निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला कल्पनाच आहे की असं झालं तर आपल्याला पण राग येतो, मग आपणच कुणाच्या तरी मोर्चामध्ये सामील होतो आणि सरकारला शिव्या घालतो. परंतु आपण हे पाहत नाही की अटी शर्ती कुणी निर्माण केल्या. अटी शर्ती निर्माण करणारा तो महामंडळाचा एमडी आहे, पण आपला राग कुणावरती निघतो? शासनावरती निघतो. आणि म्हणून आता मागच्या 4 दिवस आम्ही या दौऱ्यावरती असताना जवळजवळ 1000-2000 लोकांची निवेदनं माझ्याकडे आली. आता पण मगाशी आमचे मित्र समीर जाधव आहेत, त्यांच्या आई आमच्या डेप्युटी लेबर कमिशनर म्हणून रिटायर्ड झाल्या, त्या माथाडी बोर्डवर चेअरमन होत्या, त्यांच्या पण एक नातेवाईकांचा अर्ज त्यांनी मला दिला. आणि यदा कदाचित आता पण काही लाभार्थी असतील त्यांनी अर्ज आणला असेल तर तुम्ही अर्ज मला द्या. हे सगळे अर्ज 1000-2000 रुपये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहे की मराठा समाजाला आता कसं जगायचं ते तुम्ही ठरवा. कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 100 कोटी रुपयाचं कर्ज मी जे कागदपत्र जर चालले तर प्रत्येकाला 10-10 लाख रुपयाचं जर योजनेमधून कर्ज मिळालं असेल तर कमीत कमी 50 ते 100 कोटी रुपयाचं कर्ज वाटप विविध बँकेने केलेलं आहे. आज त्या बँके किती अडचणीमध्ये येतील आणि त्यापेक्षा आपला मराठा समाज हा किती मोठ्या अडचणीचा येणार असं आहे. थोडक्यात म्हणजे अधिकारी वर्गांमुळे जाणीवपूर्वक मराठा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये एक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि या सगळ्या विषयावरती मी आता उद्या हे करणार आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक एमडीने जे केलेलं आहे त्याची चौकशी तरी कराच, परंतु त्याची बदली करा हा विषय वेगळा, पण आता तरी चौकशी करा. मी तर म्हणत होतो की बदली करायचा विषय सोडून द्या, पण आता चौकशी का करा? कारण ही चौकशी होणं काय गरजेचं आहे, कारण त्याला कुणी सांगितलं हे सगळं करायला हे महत्वाचं आहे. कारण कुणी मराठा समाजाला गृहीत धरू नये आणि उगीच मराठा समाजाची डोकी फिरू नये असं मला वाटतं. आज राजेंद्र राऊत साहेबांचा सत्कार होत असताना मला एक आनंद वाटतो. माझे वडील अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष असताना राजेंद्र राऊत साहेबांनी त्यांची प्रेरणा घेऊन मराठा चळवळीमध्ये खूप काम केलं. राजकारणामध्ये कधीतरी अपक्ष आमदार म्हणून तर कधी त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या भाजप या तिकिटावर चिन्ह लढवला. आणि आज नव्यानं ज्यावेळेला राज्याच्या प्रमुखांना विश्वास वाटला की एक चांगल्या कार्यकर्त्याला आपल्याला बळ दिलं पाहिजे, विधान परिषदेला त्यांना संधी दिली आणि चांगल्या मताने आज राजेंद्र राऊत साहेब आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले. या सगळ्या कार्यक्रमाला सकल मराठा समाजाची तर बहुतांश मोठी लोक आलेलीच आहेत. परंतु सोलापूरमधून नगरसेवक आनंद जाधव साहेब, आमचे पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे आमचे अर्जुनरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर राऊत साहेब आमच्या बार्शीमध्ये काही गावं आमच्या माथाडी कामगारांची आहेत, ती पण आज या ठिकाणी आलेत. काटे कंपनी या ठिकाणी आलेत, मगाशी मला दिसली सगळी जण आहेत ना, तर ती पण या ठिकाणी आलेली आहेत. म्हणजे फक्त काय तुमचे स्थानिकच नाही तर आमच्या नवी मुंबईवरून माथाडी कामगार जे तुमच्या तालुक्यातले आहेत ते पण तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलेत. अशा एका चांगल्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहोत याचा मला मनापासून आनंद वाटतो. परत एकदा मुख्यमंत्र्यांना उद्या भेटून महामंडळाची जी वाटचाल अडवण्याचं काम अधिकाऱ्यांनी केलेलं आहे याची संपूर्ण माहिती उद्या बैठकीमध्ये देणार आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची पण बैठक आहे. आमचे विखे पाटील साहेब त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत, त्यांच्याकडे ही वस्तुस्थिती मांडणार आहे. आणि आता कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण एका चांगल्या नेत्याला म्हणजे राजेंद्र राऊत साहेबांना ताकद देणं गरजेचं आहे. बेरजेचं राजकारण जरी खेळता आलं नाही तरी आमचा हा तरुण कार्यकर्ता सगळ्या जाती धर्माला घेऊन या तालुक्याचा विकास करण्याचं काम करतात. आणि म्हणूनच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी राजेंद्र राऊत साहेबांच्यावरती विश्वास ठेवला आणि परिषदेवर त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि चांगल्या मताधिक्याने
आदरणीय राऊतसाहेब निवडून आले, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि मी पत्रकार परिषदेमध्ये माझं जे निवेदन आहे ते मी थांबवतो. आपले काय प्रश्न असेल सांगा. छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन आदी छात्रवृत्तीची जी आहे त्याच्यामध्ये 2024ला 45 वर्षाची अट होती, ही आता बदलून 35 वर्षाची करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आपण जी सारथीचं हे केलं त्याच्यामध्ये सारथी, बार्टी, TRI, महाज्योती अमृत ह्याचं उद्दिष्टच तुम्ही असं सांगितलं की समानता आणण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग जेव्हा आदिवासींची जाहिरात निघते त्याच्यामध्ये आपल्याच्या जाहिरातीमध्ये 45 वय आहे PhDचं आणि आपल्या याच्यामध्ये 35 असं केलेलं आहे. मग हा थोडा फरक पडतो ना 10 वर्षाचा. जे मराठा तरुण आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार याच्यामध्ये? सारथीचा विषय माझ्यासाठी पहिल्यांदाच आलेला आहे, कारण मी महामंडळापुरतं मर्यादित असलो तरी उद्या तुम्ही तुमच्याकडे असं एखादं निवेदन किंवा असे जर मुद्दे असतील तर उद्या आमची मीटिंग आहे उपसमितीची, त्यामध्ये सारथीचे पण अधिकारी मीटिंगला येणार आहेत. त्या मीटिंगमध्ये हा मुद्दा मांडतो. परंतु मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊचं स्पष्टपणे म्हणणं आहे की 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीला घेत असताना सगळ्या ज्या शिक्षण संस्था आहेत शासकीय त्या सगळ्यांना समांतर न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे. जर अधिकारी वर्ग परत काहीतरी खोडसाळपणा करत असतील तर नक्की साहेबांच्या आम्ही ते लक्षात आणून ते सगळ्यांसाठी समान करू आम्ही. आता आपण म्हणले की MDनी काय जाचकाठी लावल्या, मग आपण त्याचे अध्यक्ष आहेत, मग ते जाचकाठी लावताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही का? ना त्यांनी ज्या वेळेला या LOIच्या बद्दल जाचकाठी लावल्या, LOI रद्द करण्याच्या त्या दुसऱ्या दिवशी मी पत्र दिलं आणि मी तो MD पण आपल्याच भावकीतला आहे, मराठाचा आहे, देशमुख आहे, त्याला समजावून सांगितलं की अरे सरकार आपल्या मराठ्यांच्या पाठी असताना तू अशा काहीतरी अटी लावून आपल्या मराठा समाजाचं नुकसान का करतोयस. पण काय खरं सांगू तुम्हाला की आमच्या महामंडळामध्ये कुठल्या प्रकारे तुम्हाला काही वेगळं साध्य करता येत नाही आणि त्याच्यामुळे काय उत्पन्न नसल्यामुळे जास्त काळ अधिकारी आमच्या याच्यात टिकत नाही. मला काय म्हणायचं ते बरोबर तुम्हाला कळालं असतं, म्हणजे थोडक्यात मी सांगतो. आणि म्हणून जर अडचणी निर्माण केल्या तर लवकर बदली होणार, तोच एक प्रकार आहे. पण समाजाचं नुकसान करून बदली करणं हे काय मला पटलेलं नाही. आपण मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर ही गोष्ट घातली नाही का? मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामधून मी 1-2दा गोष्ट कानावर घातली. विखे पाटलांच्या लक्षात आलं. विखे पाटलांनी त्यांना समजावून सांगितलं की बाबा रे, हे असं तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका, तुम्ही पण मराठा आहात, पण जरा शेपूट जरा वाकडं आहे, त्याच्यामुळे जरा सरळ व्हायला वेळ लागतंय, आता होईल लवकरात लवकर. 24-25चा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा व्याज परतावा अद्यापही मिळालेला नाही काही जणांना. शासनाकडनं महामंडळाकडनं निधी सर्व महामंडळाला दिला जातो. महामंडळ अण्णासाहेब पाटील मधल्या काळामध्ये अचानक खूप चांगल्या पद्धतीने झेप घेतली. इतर महामंडळाच्या कार्यालयाला जर तुलना केली तर आपलं महामंडळ खूप चांगल्या पद्धतीने चाललेले आहे. त्याच्यामुळं अधिकचा निधी मिळावा यासाठी आम्ही शासनाकडे खास करून मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केलेली आहे. बरेचसे आमदारांनी, अभिमन्यू पवार असतील, राजेंद्रजी रावसाहेब असतील, काही सांगलीचे आमदार असतील, काही कोल्हापूर आमदारांनी पण केलेले आहे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री या ठिकाणी वाढीव निधी आपल्याला देतील आणि जे 24-25चे जे व्याज परतावा ज्याचा बाकी आहे तोपर्यंत लवकरात लवकर आता तो या ठिकाणी रिलीज होईल. आता सुद्धा 2 महिने झाले ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. त्यामुळे मराठा समाजात एक वेगळा मेसेज जाण्याचा प्रयत्न होतोय. गणित मोठी आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे अधिकारी वर्ग मुद्दामून मराठा समाज आणि मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये हा कुठेतरी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतायत. मुख्यमंत्री याची व्यवस्थितपणे चौकशी करून त्याला व्यवस्थित चांगल्या ठिकाणी पोस्टिंग देतील. साहेब, आता तुम्ही म्हणजे मिठाचा खडा टाकतायत, म्हणजे यामागे कुठेतरी अधिकाऱ्यांमध्ये राजकारणाचा भाग येतोय का? खरंच राजकारण आहे, कारण राज्यामध्ये आजपर्यंत जेवढे मराठा मुख्यमंत्री या राज्यामध्ये झाले त्यांनी कधीच मराठा समाजाचं हित जोपासलं नाही. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातला ऐतिहासिक मुखमोर्चा निघाला. लोकांना वाटलं आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार पाडणार, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब वकिली क्षेत्रामधला असणारा नेता यांनी बरोबर कायद्याच्या चौकटीमध्ये जाऊन काम केलं आणि म्हणून आजपर्यंत ते स्थिर झाले. पण हे काय मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांना आणि काही मराठा पक्षातल्या नेत्यांना हे काही पटवत नाही
आणि मग अधूनमधून कसं मराठा आणि देवेंद्रजींच्या मध्ये गैरसमज निर्माण होईल, लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल याचा प्रयत्न करतात. पण माझ्यासारखे कार्यकर्ते, आदरणीय अभिमन्यू पवार असतील, राजेंद्र राऊत असतील किंवा आणि असंख्य कार्यकर्ते ज्यांना खरंच देवेंद्रजींची भूमिका मराठा समाजाच्या बाजूने किती चांगली हे दिसते, ते कधीच अंतर होऊ देणार नाही. आणि जे अधिकारी अंतर करतील त्यांना त्यांची योग्य जागा मुख्यमंत्री बरोबर दाखवतील. तेवढं आपण 5 जिल्ह्यांचा दौरा केला, अनेक जणांनी तक्रारी सूचना आपल्याकडे केलेल्या आहेत. तर मराठा समाजाच्या युवकांच्या नेमक्या तक्रारीचं स्वरूप काय आहे, कोणत्या स्वरूपातल्या त्या अधिकारी आहेत? एक तक्रार अशी आली की आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही. एक तक्रार त्याच प्रमाणपत्राला जोडून मी म्हणेल की उत्पन्नाचा दाखला हा 6 लाखापर्यंत मागला जातो, त्याशिवाय एलवाय दिलं जात नाही. उत्पन्नाचा दाखला 6 लाखांमध्ये पण काही लोकांनी आणून दिल्यानंतरही प्रमाणपत्र मिळत नाही. त्याच्यानंतर काही असे निवेदन आले की साहेब महामंडळ कसं ठरवणार की आम्ही कुठला व्यवसाय करायचा, वाहन कर्ज कुठल्या जिल्ह्यामध्ये किती असावं हे अधिकारी कसं ठरवू शकतो. तो एक अर्ज आलेला आहे. 2024च्या अगोदरचे प्रमाणपत्र आणि ज्यांनी कर्ज घेतले त्यांना त्या ठिकाणी परत प्रमाणपत्र व्यवस्थितपणे मिळावं, त्यांना न्याय मिळावा. तसं 2025च्या अगोदरचे एलवाय जे एमडीने रद्द केले ते परत पूर्ववत चालू करावे आणि त्या ठिकाणीही त्याचा व्याज परतावा मिळावा. आणि एक तर असं निवेदन आलं की साहेब आता हे 15 लाखापर्यंतचे जे कर्ज आहे ते आता कुठेतरी 20 लाखावरती नेणं गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते तेव्हा 10 लाखाची योजना होती, एकनाथ शिंदेनी 15 लाख केली. आणि आता लोकांचा विश्वास आहे की देवाभाऊ हा आमचा भाऊ आहे, जसं लाडकी बहीण आहे तसं आम्ही लाडके लाभार्थी आहोत, यांच्यासाठी त्या ठिकाणी वाढ करतो. शकूया. सोलापूर जिल्ह्याचे आमदार राजेंद्र राऊत नेहमी सांगत असतात की तरुणांनी व्यवसाय करावा, पण आता जो व्याज परतावा त्यांना जो मिळत नाहीये, तर यावर तुम्ही ठोस भूमिका घ्यावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. कारण तरुणांचं हा मेसेज जो आहे ना तो खूप स्प्रेड होतोय. मला तर असं वाटतं की मला कधी कधी लाभार्थीच दिसत नाही. लाभार्थी बोलत नाही की मी लाभार्थी आहे आणि मी महामंडळाचा लाभार्थी आहे, कुणी मला लाभ दिलाय बोलतच नाही. त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाला जातो त्यावेळेला लाभार्थीच दिसत नाही. त्याच्यामुळे ते पहिले लाभार्थ्यांना स्वतः बोलायला शिका की मी लाभार्थी आहे, मी योजनेचा लाभ घेतलाय, मला व्याज परतावा मिळाला पाहिजे. दुकानाच्या बाहेर कुठेही शासनाचा लाभार्थी महामंडळाचा हा बोर्ड नसतो. त्याच्यामुळे कसं आहे की लाभ घेतला तर ठोकून बोललं पाहिजे की मी लाभार्थी आहोत, मग जरा कामाला मजा येईल. आणि जर तुमची मग कुणी आडवाडवी केली मग मी पण रगील माणूस आहे, मग मी पण माझ्या पद्धतीने करतो. पण लाभार्थीच येत नाही आणि शासनाच्या बद्दल मोर्चा काढायचा असेल तर लाभार्थीच पहिला दिसतो. त्याच्यामुळे कुठेतरी लाभार्थीने हा विचार केला पाहिजे की शासनाकडून तुम्हाला लाभ मिळालेला आहे आणि त्या लाभाचा वापर आम्ही योग्य ठिकाणी करावा. शेवटचा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणलात की म्हणजे तुम्ही अगोदर मुलाखत सोलापूरला दिलेली आहे, त्यात असं म्हणलेलं आहे की जर मराठा युवकांच्या प्रश्नाची मी सोडवणूक करत नसेल, माझ्याकडून होत नसेल तर मी त्या पदाचा राजीनामा देणार. जर दुर्दैवानं तुम्हाला याची वेळ आली तर तुमची पुढची भूमिका काय असेल? माझा निर्णय ठरलेला आहे साहेब. आम्ही जातीवंत मराठा आहोत. माझ्या वडिलांचं 23 मार्च हा प्रसंग मी डोळ्याने पाहिलेला आणि माझा नेता हा बघा माझा नेता कसा आहे तुम्हाला एक सांगतो बघा. 22-42 मुकमोर्चे निघाल्यानंतर आजपर्यंत मोर्चे निघाले नाही का? निघाले. कधी कुठल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला का? पण 22 मुख्यमोर्चे नेले, 42 मुख्यमोर्चे निघाल्यानंतर देवेंद्रजींनी अशी काही समिती गठन केली त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं. महामंडळ माझं गेलं होतं उद्धव ठाकरेंच्या कालखंडामध्ये. मी भाजपमध्ये प्रवेश न करता मला महामंडळाचा चेअरमन केला. मला म्हटले तुला काय पाहिजे, तुला निधी पाहिजे ना, तुला आम्ही निधी देतो. हे देवेंद्रजी, हे देवाभाऊ आहेत आमचे. महामंडळ ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी बरखास्त केलं, नंतर एकनाथ शिंदे साहेब आले, मला धरून 6व्या दिवशी माझी फाईल तयार केली. एकमेव महामंडळ आहे, तुम्ही जर लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काही स्वार्थ नाहीये. मी कधी राजकारणामध्ये जास्त व्यासपीठावर तुम्हाला बघताना दिसलेलं नाहीये. परंतु देवाभाऊ काय वस्तू आहे माहितीये का, काय नेता आहे माहितीये का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांची शपथ मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर 6व्या दिवशी माझी फाईल तयार केली की नरेंद्रला परत तिथं कामाला पाठवा, त्याला मराठा उद्योजक करायचे. आजही मला विश्वास आहे
या सगळ्या गोष्टी 2 दिवसाचा प्रवास झाल्यानंतर साहेबांच्या लक्षात आलेले आहेत आणि म्हणून अभिमन्यू पवारांचा पण मला फोन आला. आता राऊत साहेबांशी माझं बोलणं झालं. राऊत साहेबांनी अभिमन्यू पवार साहेबांशी फोन केले. अजून 10-20 आमदार उद्या एकत्र येतील आणि हे सगळं सुरू होईल म्हणजे मला विश्वास आहे. आणि साहेबांनी सांगितलं प्रेम करणारी मंडळी होती. हे लाभाचं पद पण नाहीये ना आम्हाला असलं लाभ नको. देवेंद्रजींचा कार्यकर्ता एवढं जरी म्हटलं बस झालं. देवेंद्रजींचा कार्यकर्ता कोण? नरेंद्र. आणि नरेंद्र मराठा समाजासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान देऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद सर. एक सत्कार समाजाच्या वतीनं आमदार राजा बोरवटे करावा अशी विनंती करतो. आदरणीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आमदार राजा बोरवटे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. जोरदार